अजित मुंगाजी आणि अभिजित म्हात्रे अशी मात्र गोडबडी जोडी मैदान दाखल झाली आहे. निश्चितच आजच्या दिवसात जर आपण विचार केला तर खोपटे संघ ज्याने मात्र पहिल्या 2 सामन्यामध्ये धावा चेस करणे निश्चितच केल्यात, अगदी विक्रम केला आजच्या रजनीमध्ये. आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये सुद्धा त्यांना धावा चेस करावायच्या आहेत. मात्र दुसऱ्या संघाचा आपण विचार केला अष्टविनायक कोवले, त्यांनी पण अगोदरच्या 2 सामन्यामध्ये धावा चेस केल्यात. मात्र आता त्यांना प्रथम फलंदाजी करताना धावा उभ्या करायच्या आहेत. म्हणजे एक आगळं वेगळं आव्हान असेल त्यांच्या समोर. कारण खोपटे संघाचा आपण विचार केला क्षितिज काय जबरदस्त चमकला आजच्या रजनीमध्ये. अभिजित म्हात्रे निश्चितच अभिजित यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र अभिजित म्हात्रे निश्चितच तुम्हाला ओवळी संघाकडून सुद्धा पाहायला मिळेल. स्ट्राईकमध्ये फलंदाज सरसेनापती असेल ओवळी संघाचा. अजित मुंगाजी तयार स्ट्रायकरवरती. अभिजित चेंडू असेल, पहिला चेंडू फेकण्याचा सज्ज. हा चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी, मातीचा सुगंध नागामध्ये दरबडून जाणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. अभिजित ठाकूर खोपटे संघाची स्पीड मशीन, अगदी स्पीड गन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. इसार जेटी मैदानावरती काय जबरदस्त गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. आज केलवण्याच्या क्रीडा नगरीमध्ये चमकलाय अगदी हा खेळाडू. पुढचा चेंडू फुलटॉसमध्ये चेंडू अगदी काऊ कॉर्नरिझम मध्ये घरंगळत गेलाय. सीमारेषे लगेच चेंडू फील्ड केला जाईल आणि जोपर्यंत उचलून फेकला जाईल तोपर्यंत मिळाले तर 2 धावा. 2 धावांनी खातं ओपन केलं. श्री गणेशा केल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. अजित मुंगाची आजच्या संपूर्ण रजनीमध्ये बारदार फलंदाजी केली या फलंदाजानं. निश्चितच ज्या वेळेस ओवळे संघ अडचणीत सापडला त्यावेळेस मात्र तारणार म्हणून निश्चितच हा खेळाडू वर आलाय. पुढचा चेंडू, हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त, यष्ट्यांचा वेध घेणार चेंडू. अजित मुंगाजी बॅक टू द डगआउट. मागच्या 2 सामन्यामध्ये भरीव कामगिरी केली. तो अजित मुंगाजी आता स्वस्तात परतलाय. काय जबरदस्त चेंडू हाताला गेला अभिजित ठाकूर यांच्या माध्यमातून. मी वाहवा केली या गोलंदाजाची. काय जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण मोसमामध्ये केली आहे आणि ते तुम्हाला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आयुष म्हात्रे इन ॲट नंबर 3. हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. तीन षटकांची लढत. मागच्या सामन्यामध्ये खोपटे संघाने तब्बल 41 धावा चेस केल्या होत्या. क्षितिज म्हात्रे याची तुम्हाला फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये थोडंसं वेगळं आव्हान असेल. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर हिरलं फलंदाजानं अवे फ्रॉम बॉडी चेंडू फेकला जातोय. दंडित केले गोलंदाज अभिजित ठाकूर याला. अवांत स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. एकदा संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 3च्या घरात. 1 गडी बाद 3. अजित मुंगाजी अगदी स्वस्तात परतला. खरं तर अपेक्षा होत्या, मात्र अपेक्षेचा भंग सुद्धा झाला या अंतिम लढतीमध्ये. मी मगाशी म्हटलं तुम्ही संपूर्ण रजनीमध्ये काय केलं त्याला काही महत्व नाही आहे. ही शेवटची अंतिम लढत. हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल याचं समीकरण जुळलं नाही आहे. बाकीचं काम मात्र यष्टिरक्षक मंथनेनं पूर्ण केलंय. निर्धाव चेंडू झाली सांगता. जबरदस्त गोलंदाजी. मागचा चेंडू अवांतर स्वरूपाचा फेकला आणि त्याच्यानंतर काय जबरदस्त कमबॅक. अद्याप 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक या षटकातील. हा चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. अभिजित ठाकूर याची कुठं स्तुती पचली नाहीये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण अवांत स्वरूपात चेंडू फेकला, चांगला चेंडू फेकला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अवांत स्वरूपात चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मी सातत्याने निश्चितच स्पर्धे म्हणत असतो की ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता, ज्यावेळेस तुम्ही अवांतर धावा देताना त्या धावा तुम्हाला ज्यावेळेस फलंदाजी करण्यासाठी जातात तेव्हा तुम्हाला डोकेदुखी ठरतात. हा चेंडू बॅटची कट घेतली. पुन्हा एकदा शॉट फाईनल रिझन मध्ये चेंडू अडवला जाईल. तर आयुष मात्र याला मात्र मिळेल 1 धाव. 1 धावेने संघ जाऊन पोहोचतोय. आता मात्र 5च्या घरात अद्याप 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. पहिल्या षटक मार्गस्थ अभिजित ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती. भन्नाट वेगाने धावणारी खोपटे गावची ट्रेन. काय जबरदस्त भन्नाट वेगाने चेंडू फेकताना दिसतोय. वेगावर स्वार होऊन हा चेंडू भिरकावलाय. अगदी शॉर्ट रिझन मध्ये मात्र चेंडू फील्ड केला जाईल. राज येताना दिसतोय. या चेंडूवरती मिळेल फक्त 1 आणि 1 धाव. पहिलं षटक संपले. 7 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आणि प्रथम फलंदाजी करताना
अष्टविनायक ओवळे संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 6 धावा. गावाला आमदार चषक ठेवला याचा केलवणे गावाला आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला आमदार चषक बीजेपीचा केलवणे गावाला आमदार चषक बीजेपीचा केलवणे गावाला. खोपटी संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गुणीच्या ट्रॅकवरती येताना दिसतोय कौशिक. हॅलो, या दरम्यान आम्ही सन्मानाकडे वळत आहोत. कुणालजी म्हात्रे आणि आविष्कार ठाकूर या दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. कुणालदादा म्हात्रे यांचा इथे सन्मान होतोय आणि आविष्कार दादा यांचा इथं आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. विक्रांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान. कुणाल म्हात्रे आणि आविष्कार दादांचा सन्मान होतोय. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम बॉक्समध्ये. तर तयार कौशिक बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू पायाची बोट चेचुकाना चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र क्रिकेटचा क्लास या चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळाला. कोणतंही उत्तर नव्हतं. निश्चितच ओवळे संघाचा सरसेनापती अभिजित म्हात्रे याच्याकडं निर्धाव चेंडू झाली सांगता. 3 षटकांची लढत. निश्चितच 18 चेंडू असतील प्रत्येक संघाच्या वाट्याला. हा चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक विजेच्या चपल्याने येतो चेंडूवरती झडप घातली. चेंडू अडवला उचलला आणि फेकला तोपर्यंत मिळाली ही मात्र 1 धाव. 1 धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 7च्या घरात. अगदी संत शांत अशी सुरुवात पाहायला मिळते. की मोठा फटका देखील खेळू दिलेला नाहीये. ज्या प्रकारची फलंदाजी मागच्या 2 सामन्यामध्ये केली ना अष्टविनायक ओवळे संघाने. आविष्कार ठाकूर यांचा इथे हा चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजन मध्ये अडवला जाईल. काय जबरदस्त बॅकअप पाहायला मिळालंय. मयूरकर थोडासा फंबल झाला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप पाहायला मिळालंय आणि जिथं चौकार व्हायला पाहिजे तिथं मात्र मिळालेत फक्त 2 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण खोपटे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अभिजित ठाकूर यांनी मात्र दिलं ते बॅकअप. 2 धावा आणण्याचं काम केलं. 2 धावा मायनस केल्यात स्कोर कार्ड मधून. हा चेंडू भिरकावलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू येतोय 1 बाउन्स ओव्हर डिफेन्स चौकार. चेंडूला फक्त दिशा दिली गतीचा वापर केला. कारण आयुष्याला माहिती आहे कौशिक हा वेगवान गोलंदाज आहे. वेगावर सारून भन्नाट वेगाने चेंडू फेकतोय आणि चेंडूला फक्त ब्रश केला बॅटने. निश्चितच ग्लान्स केला आणि चेंडू अगदी आला सीमारेषा बाहेर चौकार. 13 धावा लागल्या धावफलकावरती. या षटकाचा आपण विचार केला अद्याप 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. अद्याप 7 धावा खर्च केल्यात. कौशिक पुन्हा एकदा तयार. हा चेंडू खेळून काढला. यावेळेस मात्र सीमारेषेलगत चेंडू पकडला जाईल आणि पकडला जातोय झेल. संपुष्ट झालाय आविष मात्रेचा खेळ. अगदी सीमारेषे लगत रुपेशाने पकडला झेल. जर सामना मध्ये चालू असताना कोणी गाड्या घेऊन मैदानाच्या मधून जाऊ नका विनंती असेल. नवीन फलंदाज आयुष्याच्या जागेवरती. चला प्रेक्षक वर्ग मैदान सोडा सामना चालू आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी आशिष मात्रे स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. कौशिक याने काय जबरदस्त कमबॅक करून दिली आहे. असं वाटलं खर्चिक ठरतोय की काय मात्र जबरदस्त चेंडू हाताला गेला. हा चेंडू खेळून काढलाय मात्र
चांगला झेल सीमारशा लगत पकडला जातोय. निश्चितच चेक केला जाईल आमच्या तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. चला तिसरे पंच या आपण. चांगला अटेम्प्ट पाहायला मिळाला. 100% योगदान या सामन्यामध्ये मयूर गर्देच्या माध्यमातून. खरं तर मागच्या चेंडूवरती फंबल झाला होता. या सामन्यामध्ये काय जबरदस्त डावी लागवड. निश्चितच शेवटच्या क्षणी निश्चितच हाईट झेल पकडला जातोय मयूर गर्देच्या माध्यमातून. फटका चांगला होता मात्र आपण पाहिलं असेल की अगदी पॅरल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि मयूर गर्देने निश्चितच झेप लागवत चेंडू पकडला. आशिष मात्रे सुद्धा झेलबाद निश्चितच झेलबाद स्वरूपात बाजला. गोल्डन डकचा शिकार नवीन फलंदाज चेतन पाटील. या दरम्यान आमच्या या सामन्यासाठी कुणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची धनराशी जमा झाली आहे. त्याच्यानंतर आविष्कार ठाकूर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची देणगी जमा झालेली आहे. तर आयोजक त्यांचे ऋणी असतील. खूप मोठा मदतीचा हात मात्र दोन्ही अतिथींच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय. तर शेवटचं अंतिम षटक चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज असेल पूरण म्हात्रे. पहिला चेंडू असेल चेतन याचा. समोर फलंदाज अभिजित म्हात्रे. या संघाचा सरसेनापती अद्याप तग धरून बसलाय. जास्त चेंडू त्याच्या वाट्याला आलेले नाहीत मात्र 2 धाव्यांवरती नाबाद खेळताना दिसतोय. आता मात्र प्रति हल्ला चढवावा लागेल. हा चेंडू उजव्या खूपचा बाहेर फेकला जातोय. पंच बोललेत आमच्याकडे सांगितलंय. हा चेंडू मात्र बाहेर फेकलाय. अवे फ्रॉम बॉडी चेंडू पाहायला मिळालाय. दंडित केले गोलंदाज चेतन याला. एक धावाने संघ जम पोहोचतोय 14च्या घरात. 10 ते 15 धावा आल्या तर सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अवांतर स्वरूपाचा चेंडू. अगदी दिशा भरकटली आहे गोलंदाज चेतन याची. खरं तर चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे प्राथमिक षटक टाकायचा. आता थोडंसं तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी येतोय. हा चेंडू पडला उचली घेतली. फंबल झाला इष्टरक्षक मंथन मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळालंय. निर्धाव चेंडू झाली सांगता. 2 अवांतर स्वरूपाच्या चेंडूवर त्याच्यानंतर तिसरा चेंडू चांगल्या रीतीने फेकला जातोय चेतनाच्या माध्यमातून. अभिजित म्हात्रे अष्टविनायक ओवळे संघाचा कर्णधार. मात्र आज निश्चितच बॅट त्याची शांत आहे. एखादा मोठा फटका ते पाहायला मिळाला नाहीये. ज्यावेळेस अजित मुंगाची मात्र बाद झाला आणि त्यावेळेस बॅकफुटवर ढकलला गेला संघ. कारण आजच्या संपूर्ण रचनेमध्ये अजित मुंगाजी याने काय फलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू असेल चेतन याचा. हा चेंडू पुन्हा आणि हा चेंडू तो बाईच्या स्वरूपात येतोय मात्र चौकार. तर 1+4 अशा 5 धावा बोनस स्वरूपात. ज्या धावा मात्र थांबल्या होत्या त्या धावा मात्र वाढवण्याचं काम चेतन पटेल याच्या माध्यमातून करण्यात येतंय. 5 धावा बोनस स्वरूपात लुटवल्या जात आहेत. 5 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 20च्या घरात. 20 धावा लागल्या धावा करते. मी मागाशी म्हटलं की ज्या वेळेस तुम्ही गोलंदाजी करता मिसफिल्ड असो किंवा अवांतर स्वरूपात धावा आणि ज्यावेळेस तुम्ही चेस करण्यासाठी उतरता मैदानात त्यावेळेस मात्र त्या धावा तुम्हाला डोकेदुखी ठरतात. ते मात्र पाहण्यायोग्य असेल. येणारे निश्चितच पूर्वार्ध उत्तर आता तुम्हाला सांगेल. पुढचा चेंडू हा चेंडू भिरकावलाय अगदी शॉर्ट अक्षरावर रिजन मध्ये. सीमाशक लगत चेंडू मात्र मयूर गर्देने फील्ड केला. उचलून फेकला तोपर्यंत
एक धाव, दुसरा धावाचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र पूर्ण झालाय बाद. धावबाद स्वरूपात येते मात्र तिसरी चौथी विकेट. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि पूर्ण मात्रे झाला धावबाद स्वरूपात बाद. नवीन फलंदाज सुमित म्हात्रे. अभिजित म्हात्रे अद्याप तग धरून बसलाय मात्र मोठा फटका अद्याप येत नाहीये. खरं तर या फलंदाजीसाठी ओळखला जात नाही या फलंदाज. मात्र आज काय घडते मैदानामध्ये बघा. 4 चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चेतन पाटील. हा चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू अगदी चेंडू येईल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये वन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. सुमित म्हात्रे यांना प्रत्येक षटकाराला 1000चं पारितोषिक आलंय. अजून एक चौकार मारला तर 1000 रुपये अभिजितसाठी मॅन लॉजिस्टिक यांच्या माध्यमातून. 25 धावा झाले धावफलकावरती. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडून अशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. फलंदाज अभिजित म्हात्रे याच्याकडून पण तो पंचांनी सांगितले का चेंडू मात्र चांगला फेकलाय गोलंदाजानं. निर्धाव चेंडू झाली सांगता. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. चेतन पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू सबरेट डिलिव्हरी. चेंडू पडला उचली न घेता निघून गेला मात्र विकेट किपर मंथनच्या हातामध्ये. मंथन करणार नाहीये कोणती चूक. निर्धाव चेंडू झाली सांगता. अगदी शेवटच्या षटकामध्ये मात्र 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू. अंतिम चेंडू या षटकातील. फुलटॉस मध्ये चेंडू. चेंडू खेळून काढलाय अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये सीमाच्या लगत चेंडू उचलला जातोय आणि धावची स्वरूपात बाद. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात कुठेतरी खेळाडू झालाय धावबाद. एक धाव मिळणार शेवटच्या चेंडूवरती. चला रिक्षावाले, उद्यापासून तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही आहे. सामना झाल्याशिवाय ही रिक्षा आता मैदानाच्या बाहेर येता कामा नाही अशी सूचना आली आहे. मिनी हेलिकॉप्टर. सव्वीस झाल्या 3 षटकामध्ये 27 करायच्या. त्या ठिकाणी जरीमरी 11 खोपटे टीमला आणि एका बाजूने अष्टविनायक ओवळे संघाला या 27 धावा त्या ठिकाणी वाचवायच्या. त्या 27 धावांचं संरक्षण करायचं आहे. सुपर 4 मध्ये आता कोणता संघ क्वालिफाय होईल. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं रूपचंद स्मृती मैत्री मिलिंद स्पोर्ट्स धाकटीजुई हा संघ सुपर 4 मध्ये गेला. आता आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ जाईल सुपर 4 मध्ये त्यासाठी हा संघर्ष तुम्हाला 3 षटकांचा मैदानामध्ये पाहावं लागेल. चला लवकरात लवकर खरं तर खोपटे संघ आपली आघाडीची जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये पाठवा. मोठी लढत तुम्ही पाहताय. खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पण जर पाहिलं तर ओळे संघाची बॉलिंग जुना चेंडूदायक वॉर्मअपसाठी आहे. आणि उद्याच्या लढती बघा. उद्या पहिला सामना असेल खरं तर समीदा नागाव विपक्ष हितार्थ मिराज 11 जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी. एका बाजूने नागाव संघाचे शुभम इंगले चिंटा रेड्डी तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय खरं तर तेजस म्हात्रे अँड कंपनी. दुसरा सामना बोनकोडे 11 बोनकोडे स्वप्नील नाईक यांचा संघ आपण पाहता. तर दुसऱ्या बाजूने असतील अष्टविनायक तुषार 11 KGSC ग्रुप सावळेश्वर सावले किरण पवार. चौथा सामना असेल अंशिका 11 RCC पेठ रातोके कातील. तर एका बाजूने KCC आंबापाडा सचिन काटकर प्रशांत काटकर. चौथा सामना असेल भूमी 11 हायवे दिवा विपक्ष रिवा 11 गोठेकर बी. हायवे दिवा म्हटलं की भिवंडीचा हा संघ आणि एका बाजूने शहापूरमधनं खरं तर आतिश भांडे यांचा गोटेगर बी संघ तुम्हाला उद्याच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ए लॉट 9 फेब्रुवारी
म्हणजे खतर या तमाम प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी असेल. तर मोठ्या संख्येने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. प्रेक्षकांना नक्कीच आम्ही विनंती करू आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. जाऊया मॅचकडे. हाय व्होल्टेज ड्रामा. कोण जिंकणार हा सामना? ओवळे की खोपटे? चला पाण्याची व्यवस्था करा. खोपट्याच्या डगआउटमध्ये पाणी हवं आहे, त्यांना पाण्याची पूर्तता करा. अतिशय चांगल्या लढती तुम्ही संपूर्ण रात्रीमध्ये पाहिल्या. पण तो अंतिम सामना फार महत्त्वाचा आहे. जी मेहनत तुम्ही मागच्या काही सामन्यामध्ये केली त्या मेहनतीला यशाची झालर जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल. कारण हा सामना जिंकलात तर तुम्ही एका पारितोषिकाचे हकदार बनार. आमदार चषक 2024 उरण पनवेलचं हे पर्व. आणि इथे आपण पाहत आहे या डावाला सुरुवात झाली आहे. संघर्षाची रात्र जितकी गडद असते यशाचा सूर्य तितका चमकदार असं म्हणतात. ही रात्र संघर्षाची आहे. ही रात्र, या रात्रीमध्ये संघर्ष कोण करणार? खोपटे की ओवळे? येणारी काळ आणि वेळ ठरवेल. फक्त 15 मिनिटाचा अवधी तुमच्या वाट्याला आहे. आणि पहिली जोडी मैदानामध्ये गेली आहे चेतन पाटील आणि त्याच्या बरोबरीने क्षितिज म्हात्रे. हे दोन्ही खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये अगदी इकॉनॉमिकल स्पेल टाकला तो मिथुन दापोलकर. पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये आला. लेफ्टी बॉलर या ठिकाणी पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये येताना चांगला खरतर खेळ तुम्हाला या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. टार्गेट 27चं प्रत्येक षटकामागे 9.00 हा रिक्वायर्ड रन रेट. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला लॉफ केलाय. प्रॉपर स्लॉट मध्ये आलाय. त्याला मात्र पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. सिक्सर प्लॉट मध्ये षटकार. अँड कॉर्डिनेशन चेतनचं तुम्ही पाहिलं तर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला मिथुनच्या अगेन्स्ट षटकाराला. नेक्स्ट बॉल एज लागून मागे चाललाय. फिल्डिंग चांगली झाली आहे. थांबवल्या बॉलला. किमान 3 धावा त्या फिल्डरने वाचवल्या. त्याचंही कौतुक करावं लागेल. 1 रन या चेंडूवरती आल्या. 7 वरती पोहोचला मैदानामध्ये. खतर आपण पाहिलं जरीमरी 11 खोपटे संघ. आता येणारे बॉल 16 विजयासाठी 20 धावांची गरज. 16 चेंडू आणि 20. पहिला बॉल षटकार. त्यामुळे आता खतर ओवळ्याच्या प्रेक्षकांच्या हृदयाचे काळजाचे ठोके चुकले एक षटकाराला. पण तू कमबॅक करण्याची क्षमता ही मिथुनकडे आहे. तर दुसऱ्या बाजूने क्षितिज, राज, चेतन हे अतिशय विध्वंसक खेळाडू आहेत. त्यांना तुम्हाला रोखावं लागेल. 7 धावा आल्या. नेक्स्ट बॉल समोर क्षितिज. यॉर्कर लेंथ मध्ये गॅप मध्ये फटका आहे. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय डीप मध्ये. खराब फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हरला जमीनला घरंगत. बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार. चौकार. गॅपमध्ये फटका आपण पाहिला. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप असा हा फटका होता. क्षितिजचा चौकार मिळाला. 11 वरती पोहोचला मैदानामध्ये खोपटे संघ पहिल्या 3 बॉलमध्ये. नेक्स्ट बॉल इथे लाऊड अपील. एज अँड टेकन. खेळाडू बाद. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात क्षितिज चालला मैदानाच्या बाहेर. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा जरूर आल्या पण तू महत्वाचा विकेट घेतला मिथुनने. खेळाडू बाद होतो क्षितिज. कभी खुशी कभी गम. बघा विकेट मिळाल्यानंतर बादशाह ग्रुप त्या ठिकाणी एन्जॉय करतोय कारण विकेट मिळाला. क्षितिजचा एज लागली आणि त्या ठिकाणी खेळाडू बाजारा. नवीन फलंदाज राज म्हात्रे. क्षितिज राज या 2 भावांच्या जोडीने मात्र खरं तर खोपटे क्रिकेटला बरंच काय दिलं. असे हे दोन्ही खेळाडू. त्यांचा आम्ही आवाज उल्लेख करू. यशाचा नियम म्हणजे शिस्त, परिश्रम आणि संयम. या तिन्ही गोष्टींचा वापर तुम्हाला या खरं स्पर्धेमध्ये या इनिंगमध्ये दाखवावा लागेल. तेव्हाच तुम्ही खरं तर या ठिकाणी विजयाकडे वाटचाल कराल. कारण आता आपण पाहिला हा सामना क्रुशल आहे. या सामन्याचं महत्त्व प्रचंड मोठा आहे. जर जिंकला तर तुम्ही आमदार चषकाचे मानकरी व्हाल. त्यामुळे इथूनचा हा प्रवास या दोन्ही संघांसाठी आपण जर पाहिला तर मोठी तारेवरची कसरत राहील. 14 बॉल विजयासाठी आपण पाहता समीकरण त्या ठिकाणी आहेत. खरं तर 16 धावांचं. एक चौकार, एक षटकाराने मात्र पूर्णपणे कलाटणी दिली. त्या ठिकाणी मग पाहताय खरं तर खोपटे संघाला राज आलाय. अनेक सामन्यामध्ये राज करणारा. बॅकफुटला जाऊन कट करायचा. लाऊड अपील झाले.
बाउन्सरचा वापर केला, क्या बात आहे. कमबॅक बघा किती चांगला आहे. जोरदार अपील झाली होती, प्रेशर क्रिएट झालंय त्या ठिकाणी. खरं तर पंचांवरती पण तो निर्णय पंच अगदी योग्य देतील. मग ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, क्या बात आहे. आपण पाहिला कदर अगदी ग्लोव्सच्या समोरून निघून गेला, बॅटच्या समोरून गेला असं डाऊटफुल असता बॉल, पण अगदी त्यांच्या फोरमच्या बाजूनं बॉल निघून गेला. त्यामुळे पंचांनी अगदी योग्य निर्णय दिलाय. नॉट आऊटचा डॉट बॉल महत्त्वाचा आहे. आता येणारे बॉल 13 विजयासाठी समीकरण आहे त्या ठिकाणी 16 धावांचा. 13 चेंडू आणि 16 धावा. लास्ट बॉल निर्णायक असलेल्या पॉवर प्ले मधला. समोर पुन्हा एकदा राज म्हात्रे. वाईड बॉलचा इशारा बघा, दबाव प्रेशर क्रिएट करताना कदाचित वाईड वाचवण्याचा हा प्रयत्न राहिला असेल होळे संघाचा. कधी कधी ही स्ट्रॅटर्जी असते आणि इथे आपण पाहिला शरीरापासून दूर ठेवला आणि पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल एक्स्ट्रामध्ये भर पडेल. एक एक बॉल एक एक रन मात्र या सामन्यामध्ये निर्णायक राहील. चला आपण पंच सामना सुरू ठेवा. चला आपण सामना सुरू करा प्लीज. 12 धावा आल्या, 13 मध्ये 15. खरं आता या मॅच मध्ये आपण पाहिला क्रिटिकल हा करत हा सामना आहे. पंचांची देखील एक मोठी अग्नी परीक्षा, परंतु सर्व सामन्यामध्ये पंचाने अगदी योग्य भूमिका साकारली आहे. त्यामुळे योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहण्यामध्ये. लास्ट बॉल या ओव्हरमधला समोर पुन्हा एकदा राज म्हात्रे. कट करण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल आणि निर्धाव. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 12 मध्ये करायच्या मैदानाच्या आतमध्ये जरी बरी खोपट्या टीमला तब्बल 15 धावा. तेव्हा वसले होते पंढरपूर. खरं तर विठुरायाची नगरी आणि खूप चांगलं संगीत तुम्ही DJ यांच्या माध्यमातून ऐकता. श्रीकांतला आपण पाहताय, खरं तर वेगळ्याच मूडमध्ये आहेत ते. 12 बॉल 15 मॅच ऑन आहे. सामना कोण जिंकणार या मॅच मध्ये? जो संघ चांगला प्रयत्न करेल, शेवटपर्यंत संघर्ष करेल, त्या संघाच्या वाट्याला असेल हा विजय. अभिजित तयार, कॅप्टन. यावेळेस बॉलिंग ट्रॅक मध्ये समोर चेतन पाटील. धीम्या गतीचा बॉल पाटला केला होता कदर बॉलचा आणि इथे मात्र वाईडचा इशारा. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला अभिजितने पहिल्याच बॉलवरती आणि पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय. अभिजितने जर का या षटकामध्ये 5 पेक्षा कमी धावा केल्या खर्च तर मात्र मॅन लॉजिस्टिक यांच्याकडून 2000चं पारितोषिक आलंय. चला निर्णय चेक केला जाईल. प्लॉटच्या बाहेर बॉल पडलाय की नाही हे पाहिलं जाईल. चेक करतील तिसरे पंचाने निर्णय देतील. जर का विकेटच्या बाहेर म्हणजे प्लॉटच्या बाहेर पडला तर तो बॉल नो असेल आणि जर का ऑनफिल्डमध्ये निर्णय सॉफ्ट डिसिजन वाईड आहे. फक्त चेक करतील प्लॉटच्या बाहेर पडलाय की नाही हा बॉल चेक केला जाईल. चला आपण चेक करूया. त्या ठिकाणी रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल. हा बॉल कदाचित निर्णय पंच देतील तिसरे जो का निर्णय असेल. वाईड लाईनच्या बाहेर जर पडला असेल विकेटच्या तर मात्र नो बॉल घोषित होईल. पहिला बॉल व्हेरिएशन अभिजितने करण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हेरिएशन त्याच्या अंगलट आलाय असंच म्हणावं लागेल, कारण ऑलरेडी सॉफ्ट सिग्नल आहे वाईड आणि इथे निर्णय आलाय. तिसरे पंच निर्णय घेतील. प्लीज आपण कोणीही बोलू नका, फक्त तिसरे पंच निर्णय घेतील. खरं तर कंट्रोल रूमला तुम्हाला आता कॅबिन बनवावं लागेल. फक्त 12 प्लेयर आणि कॉमेंटेटर आणि तिसरे पंच हे प्रेक्षक इतर येतील ते मात्र कमेंटेटर करतील. चला
काहीच बोलू नका कोणी. 12वे प्लेयर फक्त पंच निर्णय देतील, तो निर्णय अंतिम असेल. प्लीज काहीच बोलू नका. पण तिसऱ्या पंचा निर्णय आलाय, प्लॉटच्या बाहेर बॉल पडलाय, त्यामुळे नो घोषित केलाय. त्यामुळे फ्रीटची संधी असेल आता चेतनसाठी. अभिजितनं एक व्हेरिएशन, पहिला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र आता फ्रीटची संधी आली. फ्रीटची संधी आली आणि हा निर्णायक बॉल राहील या मॅचमध्ये. कोणत्याही क्षणाला मात्र अभिजितला कमबॅक करावं लागेल आणि एका बाजूने चेतनला मुक्त संचार करण्याची संधी मिळाली आहे. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर शेवटचे 12 बॉल विजयासाठी 14 रनचं समीकरण. मॅच ऑन आहे, प्रयत्न करतील दोन्ही संघ. इथे फ्रीटचा बॉल फुल टॉस, फटका फसला आहे परंतु फ्रीटचा बॉल आहे, त्यामुळे रिस्क नाहीये. जीवनदान चेतनला मिळालं, 1 रन आली. आता मॅच मध्ये आपण जाऊया पुन्हा एकदा. 11 बॉल 13 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. शेवटच्या 11 बॉल 13 धावांचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. खूप चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार, हा सामना जिंकत या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये कोण जाईल, यासाठी हा संघर्ष तुम्ही मैदानामध्ये पाहता. एक एक बॉल, एक एक रन महत्वाचे आहे दोन्ही टीमसाठी. 11 बॉल 13 धावा. अभिजित तयार, समोर राज. हलक्या हाताने सन्मान दिला बॉलला. अगदी आपण पाहिलं अलॉंग द कार्पेट सिंगल घेतली. पुढच्या रनचा प्रयत्न झाला, वेगाने आले, 2 धावा आल्या. हा दबाव आता ओळे संघावरती वाढेल. तुम्हाला एक एक रन रोखायचे आणि इथे मात्र आपण पाहिलं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. डोक्याचा वापर करताना आपण पाहिलं राज मात्रेला. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. आणि इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट राजकडून पाहायला मिळालं. 10 बॉल 11. अजूनही मॅच ऑन आहे कारण गुलाबी थंडी आहे. इथे मात्र मोठे फटके कन्वर्ट करता येणार नाही आहेत. कदाचित त्या ठिकाणी विकेट मिळतील, ज्या पद्धतीने मागच्या 6 इनिंगमध्ये विकेट मिळाले होते खरं तर फिल्डिंग करताना कोपटे संघाला. तशा पद्धतीचा जर का प्रयत्न झाला तर मात्र हा सामना जड होऊन जाईल. या ठिकाणी मोठा गॅप ठेवला कदर राजसाठी. बघूया त्याच गॅपमध्ये, मी गॅप नंतर सांगेन कोणता गॅप असेल. इथे लेट कटचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहिलं फिल्डर अतिशय दूर उभे आहेत. एक आपण पाहिलं डीप पॉईंटला, त्यानंतर लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर उभा आहे. रन मात्र या चेंडूवरती नाही आहे आणि इथे मात्र डॉट बॉल आला. शेवटच्या बॉल असेल 9. विजयासाठी आता 11 धावांचं समीकरण. अनिकेत म्हात्रे यांच्याकडून अभिजितला प्रत्येक विकेटसाठी 500चं पारितोषिक आलंय. सामना ऑन आहे, मॅच ऑन आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडणार नाहीये तोपर्यंत या मॅचमध्ये कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल हे सांगणं देखील फार कठीण आहे. व्हॉट अ मॅच. शफल झाले, लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट. LBWचा शिकार झाला मैदानाच्या आतमध्ये. राज हा फलंदाज. हा मोठा धक्का बसेल टीम खोपटेला. क्षणाक्षणाला मात्र हा सामना आता रंग बदलायला लागलाय. बघा इथे आपण पाहिलं, आता पुन्हा एकदा बॅकफुटला चालला खोपटे संघ असंच म्हणावं लागेल कारण विकेट मिळाला. आता शेवटचे 8 बॉल विजयासाठी 11चं समीकरण. तर रिक्षा कोण आहेत ते चला दादा थोडा धीर घ्या आपण. चला जाऊ द्या बाहेर. चला व्यावसायिक आहेत, जाऊ द्या. चला छोटे व्यावसायिक आहेत. प्रत्येकाचं खरं तर त्यांचंही कौतुक करावं. त्यांनी देखील या ठिकाणी जे स्टॉल होते त्यांचं पण इथे कौतुक करूया. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिला बऱ्याच जणांना रोजगार मिळाला. आमच्यासारखे समालोचक, पंच, लाईव्ह, त्यानंतर डीजे ऑपरेटर, स्टॉल व्यावसायिक, त्यांच्यासाठी हा रोजगार उपलब्ध झाला क्रिकेटमध्ये. त्यामुळे क्रिकेट सध्याच्या घडीला आणि तिथे खरं तर कसिनो देखील चालू आहे. चला आपण जाऊया मॅचकडे. 8 बॉल आणि 11चं समीकरण मैदानामध्ये आलं. अभिजित मॅचमध्ये रंग भरतो. नवीन खेळाडू आला त्या ठिकाणी, मंथन म्हात्रे. इथेही आपण पाहिला बिगिट करायचा, स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है. कमबॅक मैदानामध्ये झालं. राज बाद झाला, क्षितिज बाद झाला, परंतु मैदानामध्ये अजूनही उभा चेतन. मॅच ऑन आहे. शेवटचे 7 बॉल विजयासाठी आता 11 रनचं समीकरण. जबरदस्त लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु इमेज बनवायला प्रचंड संघर्ष करावा लागतो. या मॅच मध्ये कोणता संघ संघर्ष करेल, कारण संघर्ष करत टॉप 4 मध्ये जाईल. येणारी काळ आणि वेळ ठरवेल. कारण स्ट्रगल केल्याशिवाय माणूस कधीच गुगलवरती येत नाही असं म्हणतात. तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, हार्डवर्क करावं लागेल. समोर पुन्हा एकदा मंथन म्हात्रे. इथे फुल टॉस,
लॉंग ऑफ मध्ये फटका सजवलाय, सिंगल घेतले, चेतन आले धावून भरपूर वेगाने, प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर आणि स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो आलाय. निर्णय चाललाय तिसऱ्या पंचांकडे. पुन्हा एकदा प्रशांत बांदवडेकर टीव्ही अंपायर. चला या आपण निर्णय चेक करूया. जर 1 रन मिळाली तर कॅल्क्युलेशन बाकी राहील 6 मध्ये 10 आणि जर का 2 धावा आल्या तर कॅल्क्युलेशन बाकी राहील 6 मध्ये 9. काय निर्णय असेल? अतिशय महत्वाचा हा डिसिजन. जबरदस्त मॅच. ओवळे विपक्ष खोपटे ही लढत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. थ्रो झाला डिरेक्ट. निर्णय आलाय खेळाडू बाद, विकेट. तिसरे पंच ओवळ्याचे 12वे प्लेअर बनले. त्यांनी अगदी आधीच सांगितलं बादा, पण जोपर्यंत तिसरे पंच आमचे निर्णय देतात तोपर्यंत आम्ही निर्णय देणार नाहीयेत. खेळाडू बाद. आता शेवटचे 6 बॉल 10. डीजे सामना महत्वाचा दोन्ही संघांसाठी. 6 चेंडू आणि 10 धावा. ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये षटकारावरती खतं मोहर लावली. षटकार लगावत डावाला सुरुवात करतो. चेतन अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा सामना आपण जर का पाहिला या क्षणाला 50-50 बॅलन्स आहे. दोन्ही बाजूला झुकलेला, दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. भरपूर संघर्ष करावा लागेल मॅचच्या दरम्यान दोन्ही टीमला. आणि इथे आपण पाहता हा सामना अजूनही संपलेला नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ज्या गोलंदाजाने लगातार मागच्या 2 सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला ते निलेश गायकवाड. एक मेडन षटक त्यांच्या नावावरती राहिलंय. आणि इथे मात्र अनुभवाची तिजोरी त्यांच्याकडे आहे. ते गोलंदाज निलेशदा गायकवाड यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती आले. समोर आपण पाहताय संघाची रन मशीन. खोपटे संघाचा आक्रमक खेळाडू चेतन पाटील. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. ओवले की खोपटे. 6 रन 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. 10 धावा 6 बॉल. हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहता, अनुभवताय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज तयार. चेतन पाटील. अभी नहीं तो कभी नहीं. हिरो बनण्याची नामी संधी असेल चेतनला. हिरो बनण्याची नामी संधी असेल. निलेश गायकवाड यांना हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. सीमारेषा पार. चौकार. बॉलवरती स्टेप आउट होऊन काउंटर अटॅक केला आणि त्या ठिकाणी पहिला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका गॅपमध्ये पडला. चौकार मिळाला. 5 बॉल विजयासाठी आता 6 रनचं समीकरण. शेवटचे 5 बॉल मगाशी उल्लेख केला. खोपटे संघाचा आघाडीचा प्रमुख खेळाडू चेतन अजूनही मैदानामध्ये उभा आहे आणि जोपर्यंत चेतन असेल तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित राहील खोपटे संघ. तर एका बाजूने विकेट हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या या ठिकाणी अष्टविनायक ओवळे टीमला. मॅच ऑन. जिंकण्याची तयारी तिथूनच ठेवा जिथे तुम्हाला हरण्याची भीती असते. या मॅच मध्ये जिंकणार कोण आणि पराभूत कोण होईल 5 चेंडू ठरवतील. 5 बॉल आणि 6 धावाचं कॅल्क्युलेशन. इथे आपण पहिला मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न शफल झाले होते. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला. सिंगल आली आहे. पुढच्या रनचा प्रयत्न होईल का? थ्रो झाला ॲक्युरेट. विकेट हवा आहे. कलेक्ट करता आलेला नाही आणि इथे मात्र 2 धावा आल्या. 2 रनने मात्र आता कॅल्क्युलेशन आलं. 4 चेंडू मध्ये 4 धावा. स्लोअर बॉल होता. प्रचंड वेळ होता आणि अगदी स्क्वेअर लेगला हा फटका पाहायला मिळाला. शेवटचे बॉल 4. विजयासाठी आता 4 रनचं समीकरण. क्या बात आहे. हाय व्होल्टेज सामना 3चा सुमार झालाय. परंतु अजूनही आपण पाहिलं प्रेक्षकांची मने मात्र या ठिकाणी उत्खंडा शिगेला पोहोचली. सामना कोण जिंकणार. गर्दी जी आहे प्रेक्षकांची त्यांच्या खरं तर त्या खेम्यामध्ये मात्र आता आपण पाहता चिंतेचं वातावरण. ते एका संघाच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण. 4 बॉल 4. मॅच ऑन आहे. रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आहे. निलेश गायकवाडना आपल्या आयुष्यातील ड्रीम स्पेल टाकायचा आहे. तर एका बाजूने एक अतिशय आक्रमक असा खेळाडू चेतन पाटीलला इथे चांगली इनिंग खेळत मात्र आपल्या डावाला पुढे घेऊन जायचं आहे. अशी ही मॅच. प्रेशर, दबाव, प्रेशर तुम्ही पाहता या मॅच मध्ये दोन्ही संघांवरती राहील. दबाव वाढलाय खरं तर या प्रेशर पण पहिल्या थंडीमध्ये. आमदार चषक भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत
आपण पाहता आमदार चषक 2024 हे दमदार पर्व उरण पनवेल आमदार चषक या स्पर्धेचं आपण आयोजन पाहता. दुसऱ्या रात्रीतला हा शेवटचा सामना. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल 4 धाबा. चार चेंडू आणि 4 धावा. व्हॉट अ मॅच ओव्हर द विकेट. यॉर्कर टाकलाय बॉल. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये. पहिली धाव आली. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय. घाई अति घाई संकटात नाही. 2 धावा या चेंडूवरती आल्या. आता शेवटचे बॉल 3 विजयासाठी 2 रनचं समीकरण. 3 बॉल आणि 2 धावा. बघा इथे जर का चेतनचा विकेट मिळाला तरीही या सामन्यामध्ये कमबॅक करताना मगाशी म्हटलं जोपर्यंत चेतन उभा आहे तोपर्यंत खोपटे संघ सुरक्षित आहे. शेवटचे बॉल 3 विजयासाठी आता 2 धावांची गरज. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं असं म्हणतात. या सामन्यामध्ये प्रयत्न गोळे संघाचे खेळाडू करतील का या धावा वाचवण्यासाठी, कारण समोर चेतन उभा आहे. 3 बॉल आणि 2 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलं. व्हॉट अ मॅच. इथे आपण पाहिला हा फटका गॅप मध्ये आहे. 1 रन मिळाली. दुसऱ्यांचा प्रयत्न केला जाईल का तर नाही आहे. 2 बॉल आणि 1 धाव. क्या बात आहे. डॉट बॉल आला तर विकेट मिळाला तर सामना शेवटपर्यंत जाईल. 2 चेंडूने 1 धाव. भविष्य आहे निलेश गायकवाड यांच्या हातामध्ये ओळे संघाचं. भविष्य आहे मयूर गरजकडे या ठिकाणी खोपटे संघाचं. मयूरने जर का इथे 1 रन काढली तर 5,000 प्रीतमदादा पाटील यांच्या माध्यमातून दिलं जातील 5,000चं कॅश प्राइज. 5,000चं कॅश प्राइज झालं प्रीतम दादा यांच्या माध्यमातून मयूर घरतला. या करता 1 रनसाठी सामना संपलेला नाहीये. 2 बॉल 1 रन. अनेक वेळा आपण पाहिला जिंकणाऱ्या संघाला पराभूत होताना शेवटच्या क्षणाला पाहिलंय. कधी कधी पराभूत होणाऱ्या संघाला आपण जिंकताना पाहिलंय. असाच एखादा उलटफेर या सामन्यामध्ये होईल का. या मॅचच्या दरम्यान येणारी काल आणि वेळ ठरवे. निलेश गायकवाड यांचं हे षटक. व्हॉट अ मॅच. 1-1 रन महत्वाचे आहे आणि या रनसाठी मात्र हा संघर्ष चाललाय. बनवायचे 1 रोखायचे 1. या ठिकाणी आता ही मॅच आजच्या रात्रीमधला हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहताय अनुभवताय. 2 बॉल 1 धाव आणि समोर असेल मयूर घरत. चेतन नॉन स्ट्रायकिंग यायला आलाय. ही जमेची बाजू राहील कदा ओळे संघासाठी. जर का हा डॉट बॉल आला तर मात्र मॅच मध्ये उत्कंठा वाढेल. स्विंग अँड मिस. सामना संपलेला नाहीये. 1 बॉल आणि 1 रनचं समीकरण. व्हॉट अ मॅच. जबरदस्त हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हाय व्होल्टेज ड्रामा. उरण पनवेलला. बबन दादा ठाकूर यांच्याकडून 1 रनला 1,000 रुपये आलेत. तुमच्याकडे ठेवा पैसे मारल्यानंतर द्या. बघा हे पारितोषिक आलंय. आमदार चषक उरण पनवेलचं हे दमदार पर्व. 1 बॉल 1 रन. शेवटचा सामना हाय व्होल्टेज. प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना. डोक्याला सुन्न करणारा सामना. अटीतटीची ही लढत. उत्कंठावर्धक सामना आपण पाहताय. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार होऊ द्या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल आणि 1 रनचं हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. व्हॉट अ मॅच. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर तुम्ही या सामन्यामध्ये पाहताय. निलेश गायकवाड या सामन्यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतील की नवीन आलेला फलंदाज अभिजित ठाकूर 1 रन घेऊन हा सामना सहजपणे जिंकेल. खोपटे संघ येणारी वेळ मात्र ठरवेल. जबरदस्त ही लढत. स्वप्न मोफत असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच तुम्हाला किंमत मोजावी लागते आणि या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये जाण्याचं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला या मॅचमध्ये भरपूर त्या ठिकाणी घाम घालावा लागेल. संघर्ष करावा लागेल आणि इथे मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील. चला मॅच ऑन करा. पंचांना विनंती राहील. बघा स्पर्धेमध्ये नियम आहेत. एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील तेव्हा ती रन ग्राह्य धरली जाईल. अन्यथा रन ग्राह्य धरली जाणार नाही आहे. हा या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम आहे आणि कंपल्सरी चेसिंग हा देखील या स्पर्धा नियम आहे. स्कोर लेवल झाला आहे परंतु 1 रन हवी आहे. त्या ठिकाणी खोपटे संघाला मी मगाशी म्हटलं खरं चेतन हा नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय. ही ओवळे संघासाठी जमेची बाजू आहे आणि आता नवीन फलंदाज आला स्ट्रायकिंग एंडला अभिजित ठाकूर. त्याला 1 रन घ्यायचे आहे आणि एका बाजूने 1 रन रोखायचे. सामना कोणीही जिंकू द्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊन सेलिब्रेशन करू शकताय. ही आयोजकांची आता सूचना आली आहे.
कारण अंतिम सामना आहे. सामना कोणीही जिंकू द्या, सेलिब्रेशन केलं तरी चालेल, काहीही हरकत नाही आहे. आणि इथे आपण पाहताय हा सामना कोण जिंकणार, ओवळे की खोपटे. शून्याला ही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे तुम्हाला हिमतीनं उभं राहावं लागतं. आणि इथे मात्र आता हिमतीचा खेळ कोण करेल, कारण असं म्हणतात ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आयुष्यात सर्व काही हल्ला ते चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका. हा हिमतीचा खेळ तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. 1 बॉल आणि 1 रनचं समीकरण. चला क्या बात है, 1 बॉल 1 रन. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांसाठी मात्र एक मोठी मेजबानी. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत असते. इथे ऑन साइडला हा फटका, सामना जिंकलाय टीम खोपटेने. आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला, आमदार चषक ठेवलाय आज केलवणे गावाला. आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला, आमदार चषकात गाजतय नाव उरण पनवेलला. आमदार चषक बीजेपीचा केलवणे गावाला, आमदार चषक बीजेपीचा केलवणे गावाला. चला कारण त्याने संघर्ष केला, त्यांच्या संघर्षामध्ये दम होता. पण तो अभिनंदन खोपटे टीम, तुम्हाला शुभेच्छा. टॉप 4 मध्ये हा संघ गेलाय. चला अभिजित म्हात्रे आपण या, आपलं पारितोषिक घेऊन जा 2000 आणि 1000 रुपयात शेवटच्या रनसाठी खोपटे संघाचा खेळाडू होता त्या ठिकाणी अभिजित ठाकूरला. चला मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर